ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायण. विकसित कृषी संकल्प अभियान 29 मे ते 12 जून 2025 पर्यंत हा कार्यक्रम आपण कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत जवळजवळ 150 गावांमध्ये राबवतोय. देशभरामध्ये 703 जवळजवळ 1 करोड शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. आणि या खरीप हंगामामध्ये आपण काय करणं गरजेचं आहे, कसं करणं गरजेचं आहे हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून सांगण्याचं काम या टीम मध्ये जे शास्त्रज्ञ आहेत किंवा जे अधिकारी आहेत ते करणार आहेत. तर आता हा दुसरा दिवस आहे आणि आपला आंबेगाव तालुक्यामधलं अवसरी खुर्द हे गाव आज या टीमने निवडलेलं आहे. आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम हे भारत सरकारतर्फे होत आहे. त्याला कृषी विज्ञान केंद्र मदत करत आहे. भारतामध्ये असणारे जे विविध संशोधन केंद्र आहेत त्या संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ आपल्या शेतावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे आलेले आहेत. फवारणीचे औषध पुढे फुटत आहे ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, मी सांगायची गरज नाही. तुम्ही एकमेकाला साथ देत नाहीये तेव्हा तो विकसित कसा होईल. गावातला दोघांचं 100 टन उत्पादन येत आहे म्हणजे आपल्या गावाचं 100 टन उत्पादन येत नाहीये. आपल्याला आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारायचं आहे. हा पहिला म्हणजे माती परीक्षण. जसं आपलं आरोग्य आहे तसं जमिनीचं आरोग्य आहे. आणि बांधवांनो बघा, आजचा आपला खर्च जेवढं कमावतायत ना तुम्ही तेवढं दवाखान्यात जाणार. 50% आपला इन्कम कुठे चाललाय, दवाखान्यात चाललाय. माझं कुटुंब असू द्या, तुमचं कुटुंब असू द्या किंवा सामान्यातला सामान्य शेतकरी असू द्या, त्याचा उत्पादनाचा वाटा हा दवाखान्याला चाललाय. आपला आहार बदललाय, आपलं शास्त्र बदललंय. मग आपण या गोष्टीकडे बारकाईने आज लक्ष देण्याची गरज आहे. काय करायचं असेल तर थोडं सेंद्रियकडे वळणं आज गरजेचं आहे. कारण की तुमच्या जमिनीचा पोत खराब होत चाललाय. टोमॅटोची परिस्थिती खूप वाईट आहे, मिरचीची परिस्थिती खूप वाईट आहे आणि तुमच्या कांद्याची परिस्थिती म्हणावा तशी साईज होत नाहीये. ती साईज होणं गरजेचं आहे, ती साईज होत नाहीये. याच्यासाठी तुम्हाला कृषी विज्ञान केंद्र सदैव मदत करेल. कृषी विभाग आपल्या पाठीशी आहे. निश्चितच आपण एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे. गावामध्ये आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर आपण पारावर बसून लोकांचं पाहुण्यांचं असं स्वागत करायचं नसतं. म्हणजे ही संस्कृती आपल्या भारताची नाहीये. आपण ध्यानात घ्या, आपण एक चांगल्या भारताचे नागरिक आहोत. आपण इथे राजकारण आणणं गरजेचं नाहीये. आपल्या शेतीसाठी आलो होतो आपण. आम्हाला काय कोणाला काही वाटायचं नाही, कोणाकडून काही घ्यायचं नाहीये. परंतु जर आपले विचार जर जुळले तर निश्चितच आपल्या या गावाचा विकास होऊ शकतो. विकास झालेलाच असेल तर त्या विकासामध्ये आपल्याला अजून एक पाऊल पुढे जाता येऊ शकतं. कृषी विज्ञान केंद्राचे आमचे उद्यानशास्त्र विद्या विभागाचे प्रमुख भरत टेमकर साहेब आणि परत इतर बरेच योजना राबवतोय आपण. आता मॅडमशी संपर्क साधून तुम्ही आपल्याकडे हे करू शकता अर्ज वगैरे. आणि कुठलं काय असेल तरी मी तालुका ऑफिस आहे, मंडळ कृषी अधिकारी मंचरला ऑफिस आहे. विविध योजना आहे तसं त्या प्रकारे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. माझी ओळख आहे तुम्हाला, मी कृषी सहाय्यक अवसरी खुर्द शाळेचा भाग 25. हा कार्यक्रम आपल्या गावामध्ये राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये यादव सरांनी आता सांगितल्याप्रमाणे माती परीक्षण का करणं गरजेचं आहे आणि का करावं, तसेच शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी त्या पद्धतीने बीज प्रक्रिया करणं का गरजेचं आहे हे यादव सरांनी सांगितलेलं आहे. आमच्या बिराजदार सरांनी कृषी विभागाच्या काही योजना सांगितलेल्या आहेत. तर त्याबद्दल त्यांचं आभार मानते. मी भारत सरकार कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने सर्वांचा आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याकडे कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना, या योजनेमध्ये आपल्या शेतकऱ्याला बांधावर फळबाग किंवा सलग क्षेत्रावर फळबाग लागवड करता येते. अनुदान दिलं जातं. याच्यामध्ये 3 वर्ष, प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष याच्यामध्ये अनुदान दिलं जातं. 3 वर्षानंतर ते फळबाग लागवड पोहोचली जाते. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळवा.